श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे रेस्टॉरंट स्टाईल काजू पनीरची भाजी. बघू शकताय मित्रांनो, भाजीचा टेक्स्चर आणि कलर अगदी रेस्टॉरंट स्टाईल आलेला आहे. त्यासोबत एन्जॉय करण्यासाठी लच्छा पराठा बनवलेला आहे. चला तर मग स्टार्ट करूया काजू पनीरची भाजी. त्यासाठी लागणारं साहित्य: तेल, फ्रेश कोथिंबीर, फ्रेश मलाई, पनीर, कांदे, टमाटर, हल्दी, धनिया पावडर, मीठ, गरम मसाला, पनीर मसाला, रेड चिली पावडर, काजू भिजवलेले, खडे मसाले, हिरवी मिरची, हे सर्व साहित्य लागणार आहे आपल्याला. सर्वप्रथम आपल्याला एक कढाई घ्यायची आहे. त्या कढईमध्ये ॲड करायचं आहे ऑइल. ऑइलला थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे मीडियम फ्लेमवर ठेवून. आता त्यामध्ये ॲड करायचे आहेत कांदे. कांद्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे. आता आपल्याला या कांद्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट ॲड करायची आहे आणि याला छान असं परतून घ्यायचं आहे, जेणेकरून अद्रक लसूणचा कच्चेपणा दूर होईल आणि ग्रेव्हीमध्ये वास येणार नाही. आता त्यामध्येच ॲड करायची आहे हिरवी मिरची. ह्याला पण छान भाजून घ्यायचं आहे. थोडं 2 मिनिट परतून घ्यायचं आहे. कांद्याला आणि मिरचीला थोडासा कलर येईपर्यंत गोल्डन परतून घ्यायचा आहे. कांदा सोनेरी होईपर्यंत त्याला परतून घ्यायचा आहे. आता याच कांद्यामध्ये आपल्याला ॲड करायचे आहेत टमाटर. थोडंसं परतून घ्यायचं आहे टमाटरला. आता यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे मीठ चवीनुसार. मीठ घातल्याने टमाटर जे आहेत ते लवकर मऊ पडतात. त्यासाठी टमाटे टाकले की मीठ टाकायचं आणि झाकून ठेवायचं. आता यामध्ये आपल्याला ॲड करायचे आहे खडे मसाले: तेजपत्ता, दालचिनी, शहाजिरा, लवंग वगैरे वगैरे, आणि छान असं परतून घ्यायचं आहे. थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे याला. आता याचं झाकण काढायचं आहे आणि त्यामध्ये ॲड करायचे आहेत भिजलेले काजू आणि परतायचं आहे चांगलं. त्या परतल्यानंतर परत झाकून ठेवायचं आहे. झाकून 2 मिनिट असं याला भाजू द्यायचं आहे. आता यामध्ये ॲड करूयात धनिया पावडर आणि त्याच्यामध्येच ॲड करूयात गरम मसाला आणि थोडंसं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये ॲड करूयात पनीर मसाला. कोणताही पनीर मसाला घेऊ शकता तुम्ही आणि थोडंसं परतून घ्यायचं आहे व्यवस्थित. त्यानंतर त्यामध्ये ॲड करूया लाल मिरची पावडर. तुमच्या चवीनुसार घालू शकता तुम्ही, कमी किंवा जास्त, तुम्हाला कसं पसंत आहे त्याप्रमाणे. त्यामध्ये टाकूयात हळद. मिक्स करून घेऊयात छान असं आणि झाकून ठेवूयात 2 मिनिट. मसाले तोपर्यंत भाजतील. आता या मिश्रणात कोथिंबीर टाकायची आहे आणि थोडंसं परतून घ्यायचं आहे. कोथिंबीर यामध्ये टाकल्याने अतिशय सुंदर असा चव येतो भाजीला आणि झाकून ठेवायचं आहे. आता हे आपलं मिश्रण तयार आहे. ह्याला थंड व्हायला ठेवायचं आहे. या मिश्रणाची आता पेस्ट बनवून घ्यायची आहे. आता कढईमध्ये तेल घेऊन त्यात काजू टाकायचे आहेत. काजू फ्राय करायचे आहेत आपल्याला करीमध्ये घालण्यासाठी. छान असं परतून घ्यायचं आहे. बघू शकता आपले काजू अगदी गोल्डन ब्राऊन कलरचे झालेले आहेत.
आता अशा स्टेजवरच काढून घ्यायचं आहे आपले काजू. आता तेलामध्ये आपल्याला जिरं टाकायचं आहे. त्यामध्ये आपण वाटून घेतलेली पेस्ट घालायची आहे आणि परतून घ्यायचं आहे. आता थोडीशी मिक्सरच्या ढकण्याला पण आहे पेस्ट, ते पण काढून घ्यायचे आहे. त्यामध्ये घालायचे आहे आणि परतून घ्यायचं आहे. छान असं परतायचं आहे. आणि झाकून ठेवायचं आहे. बघू शकताय तुम्ही ग्रेव्हीचा कलर किती सुंदर आलेला आहे. यामध्ये काही कलर नाही आहे, काही पण नाही, तरी पण सुंदर कलर आलेला आहे. झाकून ठेवा आणि भाजा. ग्रेव्हीला किती छान कलर आलेला आहे. आता यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे. एकदम जास्त पाणी टाकायचं नाही, नाहीतर ग्रेव्ही आपली पातळ होऊन जाईल. आणि पाणी टाकल्यानंतर ह्याला झाकून ठेवायचं आहे 2 मिनिटे तेल सुटेपर्यंत. आता यामध्ये आपल्याला पनीर स्लायसेस ॲड करून घ्यायचे आहेत आणि मस्त असं मिक्स करायचं आहे. छान मिक्स करून घ्या आणि 2 मिनिट असंच ह्याला झाकून ठेवायचं आहे. वाह, किती छान कलर आला आहे ग्रेव्हीला. आता त्यामध्ये तूप मिक्स करायचं आहे 2 चमचे. त्यामुळे तुपाचा फ्लेवर अतिशय छान येतो भाजीला, त्यामुळे भाजी चविष्ट लागते. आता आपल्याला यामध्ये फ्रेश मलाई टाकायची आहे आणि छान मिक्स करायचं आहे. मलाईने टेक्स्चर खूप छान येतो आणि फ्लेवर पण खूप छान येतो. आता यामध्येच आपल्याला ॲड करायचे आहेत आपण तळून घेतलेले काजू आणि मिक्स करायचं आहे काजू टाकून. वाह, किती छान तेल आलेलं आहे भाजीला. आता यामध्ये आपल्याला ॲड करायचे आहे कोथिंबीर. वाह, किती सुंदर आणि किती छान पनीरची भाजी तयार आहे खाण्यासाठी. आता एक बाउल घ्यायचा आहे. त्यामध्ये ॲड करायचा आहे मैदा. आपल्याला जितका हवा आहे तितका मैदा ॲड करायचा आहे. आता यामध्ये ॲड करायचं आहे चवीनुसार मीठ, थोडंसं तेल आणि मिक्स करून घ्यायचं आहे. छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे, जेणेकरून तेल सर्व पिठामध्ये पसरेल. त्यानंतर थोडं थोडं करून पाणी ॲड करायचं आहे आणि पीठ मळून घ्यायचं आहे. थोडं थोडं ॲड करून मळून घ्यायचं आहे. यामध्ये थोडंसं तेल टाका, म्हणजे मैदा हाताला चिटकणार नाही. आणि या पिठाला 15 ते 20 मिनिट रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे. आता आपल्याला पिठाचा गोळा बनवून घ्यायचा आहे. राऊंड राऊंड मस्त असं पिठाचा गोळा बनवून घ्यायचा आहे आणि त्याला कोरडं पीठ लावून लाटून घ्यायचं आहे. पातळ लाटायचं आहे, दोन्ही साईडने लाटायचं आहे. त्याला पातळ छान असं लाटून घ्यायचं आहे त्याला दोन्ही साईडने, ज्यामुळे पातळ काप येतील. आता पातळ चपाती लाटून झाल्यावर त्यावर ऑइल लावायचं आहे छान असं आणि त्याचे पातळ पातळ स्लाइसेस कापून घ्यायचे आहेत. आता पातळ स्लाइसेस कापून झाल्यानंतर त्याला हळूहळू रोल करायचं आहे, अगदी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. आणि त्याला राऊंड असं करून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने प्रेस करत जायचं आहे आणि कोरड्या पिठामध्ये मिक्स करून हलक्या हाताने लाटायचं आहे. जास्त प्रेस करायचं नाही, एकदम हलक्या हाताने हळूवारपणे लाटायचं आहे.
वरून कोरडं पीठ लावून लाटायचं आहे. गॅसवर तवा ठेवायचा आहे आणि त्याला ऑइल लावून घ्यायचं आहे. आता त्यावर हा लच्छा पराठा टाकून भाजायचा आहे. असं फिरवायचं आहे त्याला. त्यानंतर पराठ्याला पलटी मारून घ्यायचं आहे. आता दुसरी ही साईड त्याचप्रमाणे परतून घ्यायची आहे. थोडंसं साईडनं ऑइल सोडायचं आहे. दोन्ही साईडनं व्यवस्थित खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. व्यवस्थित साईडने ह्याला भाजून घ्यायचं आहे. या भाजीसोबत खूप छान लागतो हा पराठा. आता टेस्ट करून बघूयात आपण केलेली भाजी. अतिशय सुंदर. वाह.